आपल्यासोबत नागपूरचे सरकारी वकील नितीन तेलगोटे सर आहेत। सर, आज कोर्टाने नेमके काय निरीक्षण नोंदवले आणि कोणत्या गोष्टी ज्या आहेत या हाय प्रोफाईल आरोपींच्या विरोधात गेल्या? यामध्ये संपूर्ण केस ही मिसार साहेब यांनी चालवली आहे। याआधी वजानी मॅडमनी या केसमध्ये स्पेशल प्रॉसिक्युटर होत्या, त्यांनी जे केस चालवली आणि आता जे निष्कर्ष निघालं की आरोपींनी पूर्ण संगनमत करून कायद्याची जाण असताना हे कॉन्स्पिरसी केली आहे। आरोपी नंबर 1 सुनील केदार आणि मॅनेजर 2 आणि इतर जे आरोपी ज्यांना कन्व्हिक्शन झालं आहे यांनी खूप म्हणजे कूल माइंडेडनी हा क्राईम केला आहे। यांना सर्व गोष्टींची जाणीव होती की पैसा कोणत्या पद्धतीनं वापरला पाहिजे, तरी त्यांनी शेतकऱ्यांचा जो हार्ड अर्न मनी आहे तो शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये जमा केला आहे, त्या पैशाची अफरातफर केली आहे आणि ही गोष्ट यांनी जाणीवपूर्वक केली आहे, त्यामुळे ते यांना दोषी धरण्यात आला आहे। किती शिक्षा सुनावण्यात आलेली आहे? वेगवेगळ्या कलमांमुळे वेगवेगळी शिक्षा, सर्व शिक्षा सोबत भोगावी लागेल? या वेगवेगळ्या कलमांमध्ये वेगवेगळ्या शिक्षा झालेल्या आहेत, पण ह्या कॉन्करंट आहेत। पूर्ण शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहे। त्यामध्ये एकूण 5 वर्षाची शिक्षा सर्व आरोपींना झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त 12,50,000 रुपये प्रत्येकी त्यांना फाईन झाला आहे। त्या फाईनपैकी अर्धा फाईन हा शासनाला जाईल आणि अर्धा फाईन हा बँकेला देण्यात आला आहे। आज निर्णय सुनावताना कोर्टाने काय निरीक्षण नोंदवले? कारण हे जे बँकेचे अध्यक्ष किंवा बँकेचे जे व्यवस्थापक होते आरोपी क्रमांक 1 आणि 2 हे पब्लिक मनीचे कुठेतरी कस्टोडियन होते आणि त्या कस्टोडियन म्हणून त्यांनी जे त्यांचं कर्तव्य निभवायला पाहिजे होतं ते निभावलं नाही। कोर्टाने असंही निरीक्षण नोंदवलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी यांच्यावर विश्वास ठेवून आपला पैसा बँकेत जमा केला तो हार्ड अर्न त्यांनी आपल्या आयुष्याची पुंजी त्या बँकेमध्ये जमा केली होती, परंतु हे लोक त्या पैशाचे कस्टोडियन होते, पण यांनी त्या पैशाची योग्य विल्हेवाट लावली नाही किंवा ते पैसा जतन करून शकले नाही, किंवा किंबहुना असं म्हणता येईल की यांनी आपल्या स्वार्थासाठी आपापल्या वेगवेगळ्या एजन्सीच्या मार्फत तो पैसा वापरला आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध हा गुन्हा सिद्ध झाला आहे। सहकार कायद्याचे जे गुंतवणुकी संदर्भातले बँकेचे नियम असतात त्यांचं उल्लंघन झालेलं होतं। त्या पूर्ण सहकार कायद्याच्या नियमाप्रमाणे ज्या प्रकारे सहकारी बँकांना किंवा कुठल्याही कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या बँकांना ज्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट त्याचे जे RBIने नॉर्म्स बनवून दिले आहे त्या नॉर्म्सचं उल्लंघन करून या पैशाचा अपार या लोकांनी केलेला आहे। आता पुढे काय होणार आहे? आज जे सावनेरचे आमदार सुनील केदार त्यांच्याबद्दल आता पुढची कारवाई काय होईल? पुढची कारवाई तर त्यांनाच करायची आहे, कारण आता 5 वर्षे त्यांना शिक्षा झालेली आहे, त्यामुळे जे आता म्हणजे विधिमंडळाचे जे कायदे आहेत त्याप्रमाणे त्यांना ते फेस करावं लागतील आणि प्रत्येक आरोपीला अपीलचा अधिकार आहेच, पण 3 वर्षापर्यंत जर ही सेंटेन्स झालं असतं तर ते खालच्या कोर्टाला रद्द करण्याचा, सस्पेंड करण्याचा अधिकार आहे, परंतु आता 5 वर्ष झाल्यामुळे या न्यायालयाला तो अधिकार नाही। सेशन्स कोर्टमध्ये अपीलमध्ये त्यांना हे गोष्टी मागण्या कराव्या लागतील। तुम्ही विधिमंडळाची कारवाईकडे एक संकेत देत आहेत, म्हणजे कुठेतरी आमदारकी धोक्यात येऊ शकते असं आपला म्हणजे कायद्याच्या ज्ञानाप्रमाणे सांगताय आपण? कायद्याच्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला सर्व सूत आहे, पण मी कायदे म्हणजे राजकीय भाष्य करणार नाही, पण कायद्यामध्ये जी प्रोव्हिजन आहे ते त्यांना फेस करावं लागेल। तर सुनील केदार यांनी शेतकऱ्यांचा जो पैसा होता त्या संदर्भात जे कर्तव्य त्यांनी बँकेचे अध्यक्ष म्हणून बजवायला हवे होते ते त्यांनी बजावले नाही। बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक चौधरी त्यांनी ते कर्तव्य बजावले नाही आणि कोर्टामध्ये त्याच आधारावर त्यांना आज शिक्षा सुनावण्यात आल्याचं मत जे आहे ते सरकारी वकील व्यक्त करत आहेत। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।